नवनिर्वाचित महापौर, उपमहापौर आणि समिती अध्यक्षांसाठी पालिका प्रशासनाकडून आता नव्या वाहनांची खरेदी करण्यात येते। महापौर पदासाठी इनोवा एन आणि उपमहापौर विषय समिती अध्यक्षांसाठी 12 स्कॉर्पिओ गाड्यांची खरेदी करण्यात आली आहे। आपले प्रतिनिधी गिरीश कांबळे आपल्या सोबत जोडले गेलेत। गिरीश, महापौर आणि उपमहापौर पदासाठी आता नवीन खरेदी चालू आहे, काय अपडेट्स आहेत? नक्कीच बऱ्याच वर्षानंतर प्रलंबित असलेल्या मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आता संपल्यानंतर तर महापौर बसेल आणि आता नव्या गाड्यांची महापौर असतील, उपमहापौर असतील आणि ज्या समित्या असतील त्या अध्यक्षांसाठी नव्या गाड्या खरेदी करण्याचे निविदा आहे ती काढली जाणार। याबाबतचा निर्णय देखील झालेला आहे। महापौरांसाठी इनोवा एन ही गाडी असणार आहे, तर उपमहापौर आणि ज्या समित्या आहेत त्यांच्यासाठी स्कॉर्पिओ अशा 12 गाड्यांची खरेदी केली जाणार असल्याची माहिती आहे। आणि विशेष करून महापौर, उपमहापौर यांच्या गाड्या ओळखण्यासाठी भगव्या पट्टे देखील त्या गाड्यांवर लावली जाणार आहे, जेणेकरून ही गाडी महापौरांची आहे ही ओळखली जावी अशा पद्धतीचे एकंदरीत सध्याचा विचार हा पालिकेचा आहे। कारण याआधीच्या ज्या गाड्या होत्या त्या गाड्या मागील 4 वर्ष अधिकाऱ्यांना वापरल्या गेलेल्या होत्या, त्यामुळे त्या गाड्या आता त्या फक्त अधिकाऱ्यांनाच दिल्या जातील। त्यामुळे नव्याने आता या महापौर आणि उपमहापौर आणि या समित्यांच्या अध्यक्षांसाठी नव्याने गाडी खरेदी केली जाणार आहेत। इनोवा आणि स्कॉर्पिओ अशा या गाड्या असतील आणि त्या लवकरात लवकर आता या खरेदी केल्या जातील, कारण 7 तारीखला महापौराच्या निवडणुकीसाठी अर्ज सादर केले जातील। 11 तारीखला महापौर कोण याबाबतचा निर्णय होणार आहे आणि त्यामुळे या 11 तारीखपर्यंत ह्या सर्व गाड्या आहेत त्या खरेदी केल्या जाणार असल्याची माहिती मिळते। धन्यवाद गिरीश, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे आता महापौर आणि उपमहापौरांसाठी नवीन वाहन खरेदी केली जाते।